मंडळी, धर्म काय आणि अधर्म काय, न्याय आणि अन्याय यात नेमका फरक तो काय आहे, सत्य आणि असत्य नेमके याचे मापदंड तरी काय आहे, हे सर्व यक्ष प्रश्न इंदुमतीला पडलेले. आपले सौभाग्य मिळवण्यासाठी किती घाव सहन करावे लागतात त्या बिचारीला. या मानसिक जखमा सहन करत जर तिने हे व्रत पुढे रेटलं तर ठीक आहे. इंदुमतीच्या बाबतीत नेमकं काय झालं असावं बघूया तर. ओम नमः शिवाय. 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 हरलास का नाही पैज आता काढ सुवर्ण मुद्रा. अरे मला वाटलं होतं काल दिवसभर तिने खडतर व्रत केलं, आजही येईल ती. व्रत करणं काही सोपं नाही. ओम नमः शिवाय. ही बघ ती आली. मनाचा थोर निग्रह केला दिसतोय गणकीने. सौभाग्याचं भानुसप्तमीचं व्रत कोणालाही जमायचं नाही. चल चल आपण जाऊ घरला, ऊन लागतंय लय. हे सूर्यदेवा, माझ्या व्रताच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करत आहे. मी घेतलेला हा वसा पूर्ण हो आणि हे पूर्णत्वाला नेण्याचं बळ मला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम सूर्यदेवाय नमः. ओम भास्कराय नमः. ओम भास्कराय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. क्षमा करावी महाराणी, परंतु मी काहीच करू शकलो नाही. तू बाण सोडलास आणि तो निष्काम गेला, हे कसं शक्य आहे? मी सत्य सांगतोय महाराणी, आपण त्यावर विश्वास ठेवावा. तिथे काहीतरी चमत्कार घडला. स्वतःच्या अपयशाचं खापर फोडण्यासाठी हे असल्या गोष्टींचा आधार घेऊ नकोस. खरं खरं सांग काय झाले ते. महाराणी मी सत्य सांगतोय. मी जर खोटं बोलत असेल तर माझी जीभ धडून पडेल. आपण जे बोललात तेच करायला गेलो, परंतु काय त्या गणिकेला वशिष्ठ मुनींचा आशीर्वाद मिळालाय म्हणून हा चमत्कार झाला असं म्हणायचंय का तुला? पुन्हा तुझं इथे तोंड देखील दिसता कामा नये, नाहीतर तुझी जीभ झडून पडण्याआधीच आम्ही तुझी जीभ हतोडून टाकू. निघ आता. मातोश्री,
आपण सांगितल्यानुसार आम्ही सारे काही केले आणि त्यामुळे सारे घडते आहे. मी तुला हळदी कुंकवाला तिला बोलवून तिचा अपमान करून हाकलवून लाव असा सल्ला दिला होता. आम्ही तेच तर. परंतु तू तिला राज्याबाहेर घालवलेस, मारायला सैनिक पाठवलेस. मातोश्री, हे सारे आम्ही आपल्या सल्ल्यानेच केले. सल्ला ऐकावा, पण निर्णय असा घ्यावा की त्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आम्हाला दोष देण्याआधी स्वतः काय चुका केल्यात याकडे लक्ष ठेव. वसिष्ठ मुनींच्या आश्रमात तिला भेटायला गेल्यावर आम्ही तुला वचन द्यायला सांगितले नव्हते. तो मूर्खपणा कोणाचा? मातोश्री, हा राग, हा क्रोध आमच्यावर दाखवण्यापेक्षा ज्या चुका केल्यात त्या निस्तरण्यासाठी ठेव. आता जे झालं ते झालं. यापुढे त्या इंदुमतीचं काय करायचंय ह्याचा विचार कर. दिपून गेले ग माझे. इतकी वर्ष नगरात आहे पण अजून असे कडक व्रत करणारे कोणी दिसले नाही. कोणी सौभाग्यवती असे कठीण व्रत करू शकले नाही. तूच खरी पुण्यवान, तूच खरी सौभाग्यवती. नमस्कार करते ग बाई तुला. अरे आपण तिला गणिका म्हणत होतो, खरी पुण्यवंत तर ती आहे. गाव मावशी, हीच खरी सौभाग्यवती आहे. कांचनमाला, काय झाले मातोश्री? तिथे त्या गणिकेची व्रत सांगता होणार आहे. आणि तुझं इथे काय चाललंय? तू काही करणार आहेस की नुसताच फळांचा आस्वाद घेत बसणार आहेस? मातोश्री, तुम्ही असं इथे रागवून तुमच्या हाती काही लागणार आहे का? म्हणजे तू तुझा पराभव मान्य केलायस की काय? या कांचनमालेचा पराभव करणं त्या गणिकेला जमणार नाही मातोश्री. मग काय, बघता बघता व्रताचे 6 दिवस संपले सुद्धा. करू दे तिला अजून काही करायचं असेल ते. अजून रणरण त्या उन्हात थांबू देत, अजून धग लागू देत, थोडासा त्रासही होऊ देत. आणि मग जेव्हा शेवटी व्रत संपेल असं वाटेल तेव्हाच आम्ही. तेव्हा काय? तेव्हा ही कांचनमाला तिचं व्रत तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कसे? त्या गणिकेला तिच्या व्रताची सांगता करण्यासाठी ब्राह्मण भोजन द्यायला लागेल. परंतु हे ब्राह्मण भोजन विषभोजन कसे होईल हे स्वतः आम्ही बघणार आहोत. ब्रह्महत्येचे पातक एकदा का तिच्या हातून घडून आले मग सर्वजण तिचा तिरस्कार करतील. आता शोभतेस तू खऱ्या अर्थाने महाराणी. अरे माझ्या देवा नटेश्वरा,
एवढ्या रात्री इथे काय करतेस ग इंदू? माझ्या सौभाग्य प्राप्तीच्या व्रताची उद्या सांगता होईल. सगळं काही माझ्या डोळ्यांसमोरून जात होतं बघ. हे केवळ तुझेच व्रत राहिले नाही इंदू, महाराज देखील व्रत असतात. दिवसभर उन्हात उभे असतात आणि फक्त फलाहार घेतात. उद्या त्यांचे देखील व्रत पूर्ण होईल आणि तुमचे पुन्हा मिलन होईल. महादेवाची कृपा आहे माझ्यावर ललन. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच माझे भाग्य मला लाभले आणि त्यामुळेच महाराजांनी एका गणिकेला पत्नी म्हणून स्वीकारले. अर्थात त्याचाच परिणाम की काय, पण लोकांच्या मनात देखील तुझ्याबद्दल आदर निर्माण झालाय. वसिष्ठ ऋषींनी सांगितलेल्या व्रतामुळेच हे शक्य होऊ शकले. त्यांची देखील मी आयुष्यभर ऋणी राहील. आता प्रतीक्षा आहे ती उद्याच्या सूर्योदयाची. उद्याचा सूर्योदय झाला की तुझं व्रत संपन्न होईल. उद्याच्या व्रताची सांगता करताना ब्राह्मण भोजन निर्विघ्न पार पडलं म्हणजे देव पावला म्हणायचं. त्याची काळजी नको करूस, ती सगळी तयारी झाली. परंतु 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 काय ललन? परंतु महाराणी साहेबांची तयारी आहे की नाही कोणास ठाऊक. त्यांना कसली आली आहे तयारी? अगं विसरलीस की काय, वसिष्ठ ऋषींसमोर पण नाही का घेतलं त्यांनी? माझ्या ध्यानातही नव्हतं बघे. हे व्रत काय मी कोणाला दाखवण्यासाठी नाही केलं. हे व्रत मी माझ्या सौभाग्यासाठी केलं आणि खरं तर माझं सौभाग्य हेच त्यांचंही सौभाग्य आहे ना. अगं सगळेजण तुझ्यासारखा विचार नाही का करत? माहित आहे मला, पण मला खात्री आहे एकदा माझं व्रत पूर्ण झालं की त्यांचाही आशीर्वाद मला लाभेल. त्यांनी तुला आशीर्वाद नाही दिला तरी चालेल. माझ्या नटेश्वराचा आशीर्वाद आहे की तुझ्या बरोबर. परंतु या शुभ कार्यात विघ्न आणायला नकोत म्हणजे झालं. तुम्ही का माझा मार्ग अडवत आहात? मी हात जोडून विनंती करते. आज माझ्या सौभाग्याच्या व्रताची सांगता आहे. हा भोजनाचा घाट निर्विघ्नपणे पार पडला ना की सगळं काही सुरळीत होईल. कृपया माझी वाट अडवू नका. तू आम्हाला चुकीचं समजून घेत आहे सिंधू. आम्ही तुला अडवायला नाही आलो. आम्ही तर तुझी मदत करायला आलो आहोत. मदत? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? एका गणिकेला कमी लेखून आम्ही खूप मोठी चूक केली. तिची चिकाटी, सौभाग्यप्रती असलेलं प्रेम आम्हाला खूप काही शिकून गेलं. तुझा त्याग, तू केलेले लोकमान्यतेसाठीचे व्रत हे फक्त राज्यात नाही तर पुढील पिढीतही लक्षात ठेवेन. तुम्ही उगाच एका सामान्य गणिकेला एवढा मान देताय. इंदुमती, तू सामान्य नाहीस, तूच खरी महाराणी आहेस. तुला प्रजेची काळजी आहे, त्यांचं भलं वाईट तू जाणतेस. इतकंच नाही काय, राजाची राणी असून सुद्धा कधी गर्व केला नाही हिनं, मिरवले सुद्धा नाही. तुला काय म्हणालो होतो, लोकांच्या मनात तुझ्याबद्दल आदर वाढलाय. इंदुमती, आता आम्ही तुला भोजन करण्यास मदत करणार आहे. नाही, कशाला? उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? त्रास? छे, उलट एका व्रतस्थ देवीचे व्रत पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल आम्हालाच पुण्य लाभेल. हे देखील सौभाग्याचे वाणच म्हणावे लागेल. यात मी अडसर आणणारी कोण? चला, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कोण? म्या बाय? म्या तर नवीन आहे या गावात. चला चला, आपल्याला उशीर होतोय. हो हो, चला चला.
ह्या व्रताच्या शेवटच्या भोजनात कसलीही कमतरता पडायला नको बाळा. प्रत्येक जिन्नसामध्ये भक्तीचा परिपूर्ण आस्वाद आला पाहिजे. अगं ए इंदू, बाहेर ब्राह्मण आले, चल लवकर. अगं बाई आले सुद्धा. तू हो पुढं, थोडंच राहिले, मी आलेच. अगं लगेच चल, त्यांच्या स्वागताची तयारी देखील करायची आहे. ताई तुम्ही वा पुढं, आम्ही हे सगळं सांभाळतो. काय काळजी नका करू, जा. हा आलेच. वयो ऐकलं का? अहो या शिशीमध्ये खास दुग्ध रस आहे, या खिरीत टाका जरा. कुठला रस आहे हा? यो यो केसर, येलची, जायफळ, बदाम आणि फळांचा अर्क बी आहे यात. अमृतापेक्षा बी भारी आहे हे. जरा टाका. होय का? पण मी नाही ऐकलं या रसाबद्दल. या कसं ऐकणार? हे फक्त आमच्या गावाकडे मोठ्या कार्यात वापरतात. आता हे मोठं कार्य म्हणून आणलं आणि तेवढंच पुण्य लाभल इंदुमतीला, नाही का? टाका टाका टाका. होय, अहो त्यांना भाग्य लाभावं म्हणून तर आणले आम्ही. जरा टाका पटकनी. अहो अजून टाका थोडं वाईच. टाका. अमृतच आहे ते बी. इकडे बी टाकते थोडं. आता बघाच समजे पाहुणे कसं तृप्त होतील का नाही. बघून चालता येत नाही बाई तुम्हाला? क्षमा असावी, चुकून धक्का लागला. नाही नाही, आम्ही निघतच होतो आता. अहो कुठे निघाला? भोजन करून जा ना. अहो भोजन होय, नको नको नको. आम्हाला लई लांब जायचंय ना तसं बी. आणि आमचं हितलं काम झालं की आता तसं. म्हणजे ते जेवण बनवायचं होतं ना, ते झालं. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. तुमच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. तुम्ही जाण्याआधी माझ्यावर एक उपकार कराल का? उपकार काय? हे माझे सौभाग्याचे व्रत पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत. माझे सौभाग्य सदा माझ्या नशिबी असावे असा आशीर्वाद द्या. सदा सौभाग्यवती भव. तुमच्या समध्या इच्छा पूर्ण होत. काही क्षणासाठी तर मला बास झाला की आता आपले गुपित फुटणार. ऐनवेळी काय बोलावे काही सुचेच ना. कशी तरी आपली वेळ मारून नेली. कशी तरी नाही, अगदी चपखल. बाणाने अचूक निशाणा साधावा, अगदी तत्वात. आता ते ब्राह्मण खीर नाही विष प्राशन करतील. आणि याची परिणती म्हणजे त्या गणिकेचे सौभाग्य व्रत पूर्ण होणार नाही. शिवाय एका गणिकेने भानुसप्तमीचे व्रत केले म्हणून ब्राह्मण हत्या झाली ही सर्वत्र समज होईल. आम्हाला अभिमान आहे तुझा महाराणी. आमची पुत्री शोभता. ह मंडळी, आपल्याकडे एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे आणि ती म्हण अशी आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. दृढ निश्चय, निर्धार आणि खरी उपासना हीच कोणत्याही यशाची त्रिसूत्री म्हटली पाहिजे. ह्या इंदुमतीने देखील याच त्रिसूत्रीवर आधारित आपल्या भानुसप्तमीचं व्रत सुरू केलं. परंतु अजून देखील हे व्रत संपलेलं नाहीये आणि जर तिने हे व्रत पूर्ण केलं नाही तर तिचं सौभाग्य मात्र तिच्यापासून कायमचं दुरावे. अंतिम टप्प्यात पोहोचलेली ही कथा नेमकी काय शेवट घेऊन येते
हे पाहूया पुढील भागात. पण तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.